मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं प्रभाग जाहीर झाले आणि आता त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जय्यत तयारीला सुरुवातही झाली। मातोश्रीवर रणनीती आखली गेलेली असून उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आल्याचं समजतंय। 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। 100% आम्ही त्या दृष्टीने तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली। आता प्रभाग 227 236 हा विषय होता, पण निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, ठाण्याच्या होतील, कल्याण डोंबिवलीच्या होतील, आसपास मीरा भाईंदर, नाशिक, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही त्या दृष्टीने तयारी केलेली आहे। कोणकोणत्या उपनेत्यांवर जबाबदारी दिली गेलेली आहे आपण पाहतो आहोत। अमोल कीर्तिकर यांच्याकडे दहिसर, बोरिवली आणि मागाठाण्याची जबाबदारी दिली गेलेली आहे। उद्धव कदम यांच्याकडे चारकोप, कांदिवली आणि मालाड पश्चिमेची जबाबदारी देण्यात आलेली आहे। विलास पोतनीस यांच्याकडे दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्वची जबाबदारी सोपवली गेलेली आहे। विश्वासराव नेरुरकर यांच्याकडे वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि पश्चिम या भागांची जबाबदारी दिली गेलेली आहे। रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे विलेपार्ले आणि वांद्रे पूर्वची जबाबदारी देण्यात आलेली आहे। गुरुनाथ खोत यांच्याकडे चांदिवली, कलिना आणि कुर्ला या भागातली जबाबदारी दिली गेली आहे। नितीन नांदगावकर यांच्याकडे विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या भागातली जबाबदारी देण्यात आलेली आहे। मनोज जामसुतकर यांच्याकडे अणुशक्तीनगर आणि चेंबूर ही जबाबदारी दिली गेलेली आहे। अरुण दुधवाडकर यांच्याकडे धारावी, माहीम आणि वडाळा या भागाची जबाबदारी आहे। सचिन अहिर यांच्याकडे मलबार हिल, कुलाबा आणि मुंबादेवी या भागांची जबाबदारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।